उद्या रक्षाबंधन आहे ना, त्यासाठी साड्या घ्यायच्या आहेत गिफ्ट म्हणून. तर आता मी पोचलेले आहे साडीच्या दुकानामध्ये. तर बघा कितीतरी साड्या पुण्यामध्ये आमच्या आहेत, ढीकच्या ढीक टाकलेला आहे. खूप छान छान साड्या, सुंदर अशा साड्या आहेत. तर ह्या बघा. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींची प्रार्थना. तर आज आहे रविवार, तर उद्या रक्षाबंधन आहे, त्यामुळे आज खरेदी करायला चाललेली आहे. तर मी चाललेली आहे साड्या आणण्यासाठी. तुम्हाला दाखवणार आहे मस्त मस्त छान छान साड्या भेटतात आपल्याला तिथे आणि स्वस्तामध्ये पण भेटतात. तर माझं आता घरातलं सुद्धा सगळं काम झालेलं आहे. दुपारच्या 3 वाजलेले आहेत. तर चला जाऊन येऊ आपण. चाललेलो आहे आता. लॉक वगैरे घेतलेलं आहे. ओमकार आम्हाला सोडा येतोय. तर इथं ओमकार बाहेर आहे बघा, तो गाडी काढतोय इथं. तर चला खिडक्या वगैरे बंद करते. ओमकार आम्हाला स्टेशनला सोडून घरी गेलेला आहे. आम्ही स्टेशनला आल्यानंतर लगेच तिकीट काढली. त्यानंतर आता प्लॅटफॉर्मवरती चाललेलो आहे. आम्हाला जायचं आहे तुर्ब्याला. तर तुर्ब्याला ना जनता मार्केटमध्ये खूप छान छान साड्या भेटतात. मी आणि माझी पुतणी चाललेलो आहे, म्हणजेच मोठ्या जावेची मुलगी आणि मी चाललेली आहे. तर दुपारच्या 3:30 वाजलेले आहेत. आमची आता ट्रेन आहे ना, लगेच 5 मिनिटामध्ये येणार आहे. 3:35ला ट्रेन आहे. तर येईल तोपर्यंत म्हटलं तुमच्यासोबत थोडं बोलू. तर तुम्हाला स्टेशनवरती पण दाखवते. जास्त काही गर्दी नाही आहे, थोडीशीच गर्दी आहे. ट्रेन आली ना की लगेच मी आणि माझी पुतणी आहे ते ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आम्ही ती शिवोडला पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळामध्ये तुर्ब्याला पोहोचणार आहोत. तर बाहेर बघा ढग पण आलेले होते, आबाळासारखं झालेलं होतं. पाऊस येतो का काय माहीत आज. तर कुठं ऊन आहे तर कुठं ढग आलेले आहेत, असं होते. कधी ऊन कधी पाऊस. आता मी तुर्बा स्टेशनला पोहोचलेले आहे. आता मी आणि माझी पुतणी उतरते आणि तुम्हाला दाखवते तुर्बा स्टेशन कसं आहे ते. आता तुर्बा स्टेशनवरती पोहोचलेले आहे. आता स्टेशनच्या मागच्या साईड कडून रस्ता गेलेला आहे ना, तो डायरेक्ट जनता मार्केटमध्ये गेलेला आहे. तर हा रस्ता बघा फुल भरलेला आहे आत्ताच, आणि संध्याकाळी किती गर्दी होईल ह्या रस्त्याला. तर आता नुसतं सामान लावायचं चाललेलं आहे त्यांचं बघा. जी विकणारे सामान आहेत ना, ती गाड्यावरती सामान लावतायत. तर आपल्याला गाड्यावरती वगैरे कपडे घ्यायचे नाहीत, आपल्याला दुकानामध्ये घ्यायचे आहेत. तर कुठलं दुकान आहे तर तुम्हाला मी दाखवते. तर ही बघा साड्याची गल्ली आहे ना, त्या गल्लीमध्ये जायचं आहे. या गल्लीमध्ये दुकान आहे, त्या दुकानामध्ये आपल्याला कपडे घ्यायचे आहेत, म्हणजे साड्या घ्यायच्या आहेत. आता आम्ही साडीच्या दुकानामध्ये पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला मी दाखवते साड्या किती छान छान आहेत. तर ह्या साडीला मी हात लावलेला आहे ना, ती साडी खूप छान आहे. हलकीच आहे पण खूप सुंदर अशी दिसली म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावी. मोबाईलमधनं दिसते का नाही काय माहिती तुम्हाला जास्त, पण खूप सुंदर अशी दिसत होती म्हणून मी तुम्हाला दाखवली. तर वरती पण तुम्हाला दाखवते साड्यांची डिझाईन, साड्यांचा कलर. किती सुंदर सुंदर फॅन्सी साड्या आहेत. जिकडं तिकडं बघाव्यात ना तिकडं साड्या मस्त मस्त अशा दिसत आहेत. तर कुठली घ्यावी आणि कुठली नाही आपल्याला असा प्रश्न पडतो. तर खूप साऱ्या आमच्या पुण्यामध्ये ना साड्या टाकलेल्या होत्या त्यांनी. तर आम्ही पसंत करत होतो. तर पसंत केलेल्या आहेत 2-3, अजून 2-3 पसंत करायच्या आहेत. तर हलक्याच घेणार आहे, जास्त पण हेवी घेणार नाही. तर हलक्याच साड्या दिसायला ना छान असतात. तर बघा आम्हाला 5-7 साड्या घ्यायच्या होत्या ना, तर घेतलेल्या आहेत. आता आम्ही घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते कशा साड्या आहेत त्या. दुपारी 3 वाजता मी तुर्ब्याला गेलेली होती. तर आता 7:15 वाजले मला घरी यायला. कारण डीमार्टला सुद्धा गेलेली होती, कारण मला दूध पण आणायचं होतं, दूध संपलेलं होतं. त्यानंतर मसाला थोडा आणायचा होता डीमार्टवरूनच, तो पण आणला. त्यानंतर आता काही काही वस्तू आणलेल्या आहेत तुर्ब्यावरून, त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत. तर फ्रेश झाली. त्यानंतर म्हटलं चला माझ्या ताईंना दाखवू की मी काय काय वस्तू आणलेल्या आहेत त्या. तर चला दाखवते. तर ह्या बघा साड्या आणलेल्या आहेत. आता त्या साडीला टाक आहे त्यामुळे काही खोलून दाखवणार नाही, पण अशा आणलेल्या आहेत. खूप छान असा कपडा आहे, स्मूथ एकदम. रोजच्या जरी नेसायच्या असतील ना तरी सुद्धा खूप चांगल्या आहेत या. आणि जरी फंक्शनला जरी ह्या घातल्या तरी सुद्धा किती फॅन्सी आहेत त्या बघा. डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे आणि कलर सुद्धा छान आणलेले आहेत. तर ही साडी मला ना 500 रुपयाला भेटली. तर चांगली आहे साडी, मस्त आहे आणि हेवी पण आहे. जास्त पण हेवी नाही, पण थोडी हेवी आहे. असं नाही एकदम पातळ आहे. चांगला स्मूथ कपडा आहे, कॉटन मिक्स आहे साडी ही. खूप छान आहे साडी. डिझाईन सुद्धा मला ही आवडली आणि कलर सुद्धा खूप
आणले आहेत ते तुम्हाला दाखवते. टाका खोलून दाखवणार नाही कारण गिफ्ट द्यायचं आहे ना, त्यामुळे टाका काही खोलणार नाही. 1-2 साडीचं मी खोललेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला ही साडी साईडला ठेवते आणि दुसरी साडी दाखवते तुम्हाला मी. तर ही पण साडी त्यातलीच आहे पण डिझाईन फक्त वेगळी आहे. बॉर्डर आहे ती सेम आहे, कपडा पण तोच आहे. त्यानंतर ही तिसरी आहे, ती पण त्यातलीच आहे पण बॉर्डर वेगळी आहे आणि कपडा का नाही तोच आहे, कपडा पण डिझाईन वेगळी आहे, कलर वेगळा आहे. तर बघा खूप सुंदर सुंदर अशा साड्या ना तुरब्याला भेटतात म्हणून गेलेली होती. तर कपडा पण एकदम स्मूथ असा आहे या साडीचा आणि खूप छान आहे. खूप आवडले, हे 3 कलर मला खूप आवडले त्यामुळे मी घेतलेले आहेत. तर हे गिफ्ट द्यायचं आहे त्यामुळे मी घेतलेले आहेत कारण त्यांच्या बहिणी आहेत ना त्यांना द्यायचे आहेत. आता मी तुम्हाला दाखवते की मुलींना फ्रॉक घेतलेला आहे ना तो पण दाखवते. तर हा बघा मस्त मस्त असे फ्रॉक ना भेटतात तुरब्याला, खूप छान छान. बाहेर घेतलेली नाहीत, दुकानामध्ये घेतलेले आहेत कपडे. ही ह्या फ्रॉकची जी प्राइस आहे ना ती 750 आहे. 750 म्हणत होता पण 500 रुपयाला घेतला. दुसरा पण फ्रॉक दाखवते तुम्हाला मी. 3 फ्रॉक 3 साड्या घेतलेल्या आहेत पण वेगवेगळ्या जरा फॅन्सी डिझाईन मध्ये घेतलेल्या आहेत. तर हा पण बघा फ्रॉक घेतलेला आहे, जरा फॅन्सीच आहे पण खूप आम्हाला आवडला हा फ्रॉक. बघा किती सुंदर असा आहे, आंब्रेला बाही आहे, खूप छान वाटते ना, मस्त वाटते अशी. तर हा बघा हा 700 रुपये म्हणत होता तर हा 550 रुपयाला घेतलेला आहे. आणि हा पण बघा किती सुंदर असा आहे ना, मस्त आहे, मला तर खूप आवडला. हा पण आवडला. तिन्ही पण पॅटर्न आहेत ना खूप सुंदर असे आहेत. तर हा बघा याला ना बाई आहेत आतमध्ये, त्या लावायच्या असतील तुम्हाला तर लावू शकता. आपल्याला जर पाहिजे असतील ना बाही तर लावू शकतो आपण. तर या बघा बाही पण आतमध्ये आहेत जॉईन केलेल्या. छोट्या मुलींना काही बाही नाही लावले तरी चालतात. असाच ना खूप सुंदर असा ड्रेस दिसतो. तर बघा मला आवडला खूप असा, म्हणजे मला खूप आवडला हा ड्रेस. त्यानंतर ह्या ड्रेसची प्राइस आहे ना ती 500 रुपये आहे. म्हणजे 750 बोललेला होता तर 500 रुपयाला घेतलेला आहे. त्यानंतर हा पीस पण मला खूप आवडला आणि हा आहे ना खूपच सुंदर आहे, असा फॅन्सी आहे, मला तर खूप आवडलेला आहे. हा पण खूप असा फॅन्सी न्यू पॅटर्न मध्ये आहे हा ड्रेस, खूप सुंदर आहे ना. ह्या साडीचा टाका आहे ना तो खोललेला आहे तर तुम्हाला दाखवते बघा. तर ही पण साडी किती सुंदर आहे. तर ही साडी कितीला असेल सांगा बरं. तर बघा कितीला असेल ही साडी, तर 250 रुपयाला भेटलेली आहे. डेली यूज साठी ना ही साडी छान आहे. मला साड्या आहेत भरपूर अशा पण म्हटलं चला आवडलेली आहे तर घेऊ, घेतलेली आहे मी. तर दुसरं पण पॅटर्न दाखवते तुम्हाला मी. ही पण 250 रुपयाला घेतलेली आहे बघा. तर ही बघा ही पण टाकायचा तोडलेला आहे, तुम्हाला दाखवते. तर ही पण साडी आहे ना ती 250 रुपयाला घेतलेली आहे. खोलून दाखवते तुम्हाला कशी आहे ती. तर ही बघा मस्त वाटते ना, छान वाटतं, काहीतरी नवीन कलर नवीन डिझाईन. खडीची बॉर्डर मला आवडत नाही कारण खडीची बॉर्डर असली ना, जी खडी असती ना बॉर्डरला ती सगळी अंगाला ना टोचती, त्यामुळे मला आवडत नाही. अशा प्लेन सिंपल साध्या मस्त साड्या आवडतात मला. ह्या कशा काहीतरी फंक्शन असलं ना तरी घातल्या तरी सुंदर दिसते त्या साड्या, अशा फॅन्सी दिसतात. तर बघा किती सुंदर अशा आहेत ना.
तर ह्या घेतलेल्या आहेत 2 मी मला डेली यूज साठी. तर ह्या 250 रुपयाला आहेत. आणि ह्या साड्या ना कपडा चांगला आहे ना म्हणून याला पैसे आहेत. कपडा खूप छान आहे याचा, मस्त असा कपडा आहे बघा, छान मऊ एकदम कपडा आहे याचा, खूप छान आहे साडी. तर चला तुम्हाला दाखवल्या सगळ्या साड्या. स्वयंपाक पण करायचंय किचन मध्ये जाऊन. तर चला मी आता हे सर्व काही ठेवते आणि त्यानंतर स्वयंपाक करते. आता तुम्हाला मी सर्व साड्या दाखवल्या आता. तर खूप छान भेटलेल्या आहेत मला साड्या. जर आम्ही इथं खारघरमध्ये जर या साड्या घ्यायला गेलो असतो ना तर 500, 550, 700 रुपयाच्या ज्या साड्या दाखवल्या ना मी तुम्हाला त्याच साड्या नाही तर 1100, 1200 रुपये साड्यांचे घेतात. आणि 250 रुपयेवाले दाखवलेले आहेत ना त्या 600, 700 रुपये त्या साडीचे घेतात. त्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊ, एकदा बघून येऊ मार्केट कसं आहे. तर खूप छान अशा भेटलेल्या आहेत साड्या, मनासारख्या भेटल्यात. आणि सूत पण ना साड्यांचं खूप छान मऊ मऊ सूत एकदम आहे. साडी का नाही हेवी नसली तरी चालेल, पण सूत जर मऊ असेल ना तर नेसायला डेलीच्या यूज मध्ये तर नेसायला मस्त वाटतं. आणि त्या खडीच्या वगैरे असतात ना त्याच्या कशी खडे पडते किंवा अंगाला टोचते, त्यामुळे जास्त पण खडीच्या आवडत नाहीत कुणाकुणाला. त्यामुळे मी मस्त सिंपल अशा आणलेल्या आहेत. कलर पण छान आहे आणि कपडा पण एकदम स्मूथ आहे. त्यामुळे म्हटलं चला ह्या मधल्याच घेऊ. तर घेतलेले आहेत, त्या 3 घेतलेल्या आहेत आणि 3 हे फ्रॉक घेतलेले आहेत. फ्रॉकची थोडी अलग अलग प्राइस आहे, पण साड्या आहेत ना त्या एकाच प्राइस मध्ये घेतलेल्या आहेत. आणि माझ्या 2 साड्या घेतलेल्या आहेत 250च्या. त्या थोड्याशा हलक्या आहेत, म्हणजे कपडा थोडासा हलका आहे पण चांगले आहेत. डिझाईन वगैरे डेली यूजला चालतायत, तशा मस्त दिसतात. तर चला तुम्हाला दाखवल्या साड्या. तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा साड्या मला महाग लागल्या का चांगल्या भेटल्या, त्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा. तर चला तर आता किचन मध्ये आलेले आहे, स्वयंपाक पण करायचा आहे आपल्याला. चहा पहिल्यांदा करते. 9 वाजलेले आहेत तरी सुद्धा थोडासा चहा घेते, कारण चहा घेतल्याशिवाय कामाला सुरुवात होणारच नाही. कारण दुपारपासून ना मी चहा घेतलेलाच नाही. मला दुपारचा एकदा तरी चहा लागतो. तर थोडासा चहा करते, त्यानंतर स्वयंपाकाला चालू करते. आता चहा वगैरे मी प्यायली, त्यानंतर कुकर सुद्धा लावलेला होता. आता म्हटलं घेवड्याची शेंग आहे ना ती खुडून घेतली, तर म्हटले सुक्की भाजीला काय करावं म्हणून घेवड्याची शेंग करत्या. तर चला घेवड्याची भाजी आपण आता टाकून घेऊ, म्हणजे पिठलं सुद्धा आपल्याला करायचे आहे आणि भाकरी सुद्धा घालायची आहेत. तर उशीर झालेला आहे, 9:15 तरी वाजले असतील घड्याळामध्ये. तर मी 2 वेळा असा घेवडा धुवून घेते चांगला स्वच्छ आणि त्यानंतर घेवड्याची भाजी टाकते. आता मी घेवड्याची भाजी करते. तर हा बघा घेवडा खुडून घेतलेला आहे, छान मस्तपैकी धुवून घेतला. त्यानंतर आता कढईमध्ये तेल सुद्धा टाकलेलं आहे. तेल पण गरम झालेलं आहे आपलं. लसूण सुद्धा चेचून घेतलेला आहे. तेल आपलं गरम झालंय, ते लसूण आहे ते चेचलेला तो टाकला. त्यानंतर आता घेवड्याची शेंग आहे ना ती सुद्धा टाकून घेते. घेवडा थोडा हलवून घेऊ आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. आता चवीनुसार मीठ टाकते, म्हणजे घेवडा आपला लगेच वापरला जातो तेलामध्ये, म्हणून आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. तर चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. आता घेवडा हलवून घेऊ. मस्त छान असा घेवडा हलवून घेतलेला आहे. आता या घेवड्यावरती प्लेट ठेवू. आता बघू घेवड्याची भाजी आपली वापरलेली आहे का. मस्त अशी घेवड्याची भाजी वापरलेली आहे. यामध्ये आता खोबऱ्याचा किस टाकणार आहे 1 चमचा. तर हा बघा खोबऱ्याचा किस टाकला 1 चमचा. आता मी पाव चमचा हळद टाकत्या. त्यानंतर धना पावडर टाकली पाव चमचा. आता आपण हा मसाला हलवून घेऊ. आता यामध्ये लाल तिखट टाकते 1.5 चमचा. चमचा हा माझा छोटा आहे त्यामुळे मी 1.5 चमचा टाकलेला आहे. तर हा मी घाटी मसाला टाकलेला आहे. हलवून घेते मसाला सर्व. 1 मिनिटासाठी मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. मस्त असा मसाला 1 मिनिट भाजून घेतला. आता यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. यामध्ये पाणी ओतते आता घेवड्याच्या शेंगाच्या वरती पाव इंच पाणी येईल एवढंच ओतलेलं आहे. जास्त पण ओतायचं नाही. घेवड्याची शेंग जास्त पण शिजवायची नाही आपल्याला, थोडीशी क्रंचीच ठेवायची आहे. आता मीडियम गॅस करून आपल्याला शिजून द्यायची आहे, म्हणजे त्याच्यावरती तरंग खूप छान येते आणि भाजी सुद्धा चवीला चांगली लागते. आता घेवड्याची भाजी सुद्धा टाकलेली आहे. त्यानंतर आता भाकरी घालून घ्यायची आहे. भात तर मी इकडे लावलेला होता. आल्या पहिल्यांदा भात लावला. चहा एका साईडला ठेवला होता आणि त्यानंतर भात एका साईडला लावलेला होता. तर भात झालेला आहे. तर मी 8:30 वाजता आली. मला घरात यायला 8:30 पावणे 9 वाजले. कारण डीमार्टला पण गेली, येता येता डीमार्टला पण गेली. राख्या पण आणल्या लागलीच. म्हणलं उद्या काय मला टाइम भेटणार नाही राख्या आणायला. तर मार्केटवरून राख्या आणल्या आता.
गुलाबजाम बनवण्यासाठी पीठ आणायचं होतं, ते पण मी डीमार्ट वरून घेऊन आली. तर चला मी आता भाकरी घालून घेते. आता स्वयंपाक सगळा झालेला आहे. इकडे बघा पिठलं केलेलं आहे. त्यानंतर इथं ना भाजी केलेली आहे ही, आणि भाकरी सुद्धा इकडे घातलेल्या आहेत. झालेल्या आहेत भाकरी सुद्धा. आता ना जेवाय घेत्या. त्यानंतर मला गुलाबजाम सुद्धा करायचे आहेत. तर चला मी जेवून घेते आणि त्यानंतर मग गुलाबजाम करून घेते. आता मी सर्वांनी जेवण करून घेतलं. त्यानंतर भांडी सुद्धा घासलेली आहेत. किचनवरचा सर्व पसारा आवरलेला आहे. आता ना गुलाबजाम करायचे आहेत. रात्रीच्या 11:30 वाजलेले आहेत, तरी सुद्धा आता करायचे आहेत, कारण सकाळी मला काही टाइम भेटणार नाही. आता केले तरच टाइम आहे, नंतर सकाळी लवकर उठायचं आहे. मुलाचं कॉलेज पण आहे, त्यानंतर बाहेर पण जायचं आहे. तर चला आता गुलाबजाम करून घेते मी. आता गुलाबजाम पिठाचं पॉकेट आणलेलं आहे. गिफ्ट हे पॉकेट आणलेलं आहे कंपनीचं. तर आता मी फोडते आणि मळून घेते. आता इथं मी पाणी ठेवलेलं आहे, कारण म्हटलं हे पीठ मळून होईपर्यंत पाणी पण उकळेल आणि त्यामध्ये साखर टाकायची म्हणजे पाक तयार होईल. तर चला हे पीठ आहे ते मळून घेते. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ना मळून घ्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही पिठामध्ये, एकदम थोडं पाणी घालायचं आणि चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं. मी सगळं घेतलेलं नाही पीठ, अर्ध पीठ घेतलंय आणि अर्ध ठेवलेलं आहे. या पाण्याला उकळी आलेली आहे. आपण याच्यामध्ये साखर टाकू. मी यामध्ये ना 3 वाट्या टाकलेल्या आहे साखर. तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल ना तर तुम्ही अनेक वाटे टाकू शकता. मी जरा कमी टाकलेले आहे, कारण जास्त पण एकदम चिकट असा पाक आवडत नाही आम्हाला, त्यामुळे पातळच थोडासा पाक करणार आहे. तर टाकलेले आहे 3 वाट्या. या पाकाला थोडासा आटवायचा म्हणजे पाक ना चविष्ट लागतो. त्या आता याच्यामध्ये ना वेलची टाकायची आहे. तर चांगली साखर आहे ती विरघळून द्यायची, लास्टला वेलची टाकायची म्हणजे वेलचीचा वास आहे तो जात नाही. तर चला पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊन द्या आणि थोडं आटवून द्या. आता पाक तयार होईपर्यंत आपण गुलाबजाम करून घेऊ. तर इकडे बघा पाक पण आता बंद केला, झालेला आहे पाक. आणि इकडे तेल पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी कढईमध्ये, आणि गोळ्या पण करून घेतलेल्या आहेत पिठाच्या, त्या तळून घेऊ. आता आपण तेल जास्त पण गरम करायचं नाही, थोडंसं गरम करायचं म्हणजे आपले गुलाबजाम आहेत ते खालून ना काळे पडत नाही. आता सोडते गोळा केलेले आहेत ते तेलामध्ये, असं लांब लांब सोडायचं म्हणजे थोडंसं चिटकत नाही. थोडे थोडे सोडायचे म्हणजे काय होतं कढईमध्ये हलवायला येतात व्यवस्थित आपल्याला. तर मी या कढईमध्ये बसतील ना या तेलामध्ये तेवढेच सोडणार आहे. एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत मस्त असे. कमी गॅसवरती भाजायचे गुलाबजाम, आतपर्यंत भाजले जातात. तर आता भाजलेले आहेत, काढून घेऊ आपण. जास्त पण काळे करायचे नाहीत ना, तर खाली काढेपर्यंत जास्तच काळे होतात. तर दुसरे आहे ते सोडून घेऊ. तर बघा तुम्हाला दाखवते गुलाबजाम कसं भाजलेले आहेत. तर बघा आतमध्ये आतपर्यंत असा भाजलेला आहे, खूप छान असा भाजलेला आहे. जास्त पण काळा होईपर्यंत भाजायचा नाही. असा कलर आला की लगेच गुलाबजाम तेलामधून काढून घ्यायचा. तर मस्त असे भाजलेले आहेत. आता आपला पाक पण तयार झालेला आहे. आता पाकामध्ये टाकायचे. चला पाकामध्ये टाकून घेऊ. तर ह्या वेलची घेतलेल्या आहेत 3, या आपल्याला फोडून टाकायचे आहेत, चेचून वगैरे काय टाकणार नाही. अशाच फोडून टाकल्या ना तर रात्रभर या पाकामध्ये भिजून मस्त असा वास सकाळचा येतो पाकाचा, म्हणून आपण अशाच फोडून टाकायचे आहेत. तर आता टाकलेले आहेत फोडून, आणि हे टर्पल आहेत ना ते सुद्धा टाकणार आहे, सकाळनं काढणार आहे याच्यामधलं. तर वास मस्त येतो त्यामुळे टाकलेले आहेत. आता कोमट आहे आपला पाक, तर टाकायचे आहेत. आता गुलाबजाम म्हणजे चांगले भिजले जातात. बघा परफेक्ट प्रमाणामध्ये पाक झालेला आपला.
आता सकाळपर्यंत ना मस्त असे गुलाबजाम आपले मोठे फुगून येतील। आता याच्यावरती झाकण ठेवून मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे, म्हणजे चांगले फुगले जातात। तर पाकासाठी मी पाणी ना अर्धा लिटर ठेवलेलं होतं आणि साखर आहे ती अर्धा किलोला जरा कमी टाकलेली होती, कारण तुम्हाला जर पाक गोड हवा असेल ना तर तुम्ही अर्धा लिटर पाणी आणि अर्धा किलो साखर तुम्ही टाकू शकता, म्हणजे थोडा तुमचा पाक गोड होईल। गुलाबजाम आहेत त्या पाकामध्ये बसलेले आहेत, जरा पसरटच भांड घ्यायचं म्हणजे गुलाबजाम फुलून वरती येतात असे। रात्रीच्या 1 वाजलेले आहेत, झालेले आहेत गुलाबजाम माझे। तर तुम्हाला घड्याळामध्ये पण दाखवते किती वाजलेले आहेत आणि व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे। तर चला तुम्हाला दाखवते किती वाजलेले आहेत त्या। तर ह्या बघा 1 वाजलेले आहेत रात्रीच्या। आता रात्रीच्या 1 वाजलेले आहेत, तर व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, सर्वांना शुभरात्री।